भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये तो एक जीता जाता राष्ट्र पुरुष है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे भी इस भारत के लिए और मरेंगे भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को अगर कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की। कि कोमल है तू, कमजोर नहीं है, कोमल है तू, कमजोर नहीं है तू, शक्ति का नाम नारी है। ये जग को जीवन देने वाली माता, ये मौत भी तुझसे हारी है। जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनींना माझा सर्व प्रणाम। आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय माजी मुख्यमंत्री सर अशोकजी चव्हाण आणि मंचावर उपस्थित सर्व नेतेगण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं जमलेल्या सर्व स्त्रिया, सर्व महिला, त्यांना म्हणायचं आहे की कोमल है तू, कमजोर नहीं है, कोमल है तू, कमजोर नहीं है तू, शक्ति का नाम नारी है। ये जग को जीवन देने वाली माता, ये मौत भी तुझसे हारी है। जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनींना माझा सर्व प्रणाम। आज आपण इथं आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय संतोषजी हंबर्डे आणि विधानसभेचे उमेदवार जितेशजी अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ इथं सभा आहे। आज आपल्याला माहित आहे आपला भारत देश कुठेपर्यंत पोहोचलेला आहे। जगभरात आपल्या भारत देशाचं नाव आहे, कुणामुळे आहे तर ते आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाईजी मोदीमुळे आहे। आपल्याला माहित आहे आज इथं पुरुषांपेक्षा जास्त हे सगळे लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, आणि या लाडक्या बहिणींना एकदा जोरदार बहिणींसाठी स्टेजवरील सर्व व्यक्ती जोरदार टाळ्या वाजवा। आपल्याला माहित आहे आपल्या मोदीजींनी आणि आपल्या मुख्यमंत्री सरांनी आदरणीय एकनाथजी शिंदे सर, उपमुख्यमंत्री अजितजी पवार सर आणि देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या नेतृत्वाखाली आज लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये लाभली गेलेली आहे, आणि याचा लाभ महाराष्ट्रातील 2,35,00,000 महिलांनी घेतलेला आहे। त्यातून आपण आहोत। माझ्या माता भगिनींनो, मला सांगा, भाजप पक्ष हा जातीवादी पक्ष आहे म्हणून म्हणतात, मला सांगा तुम्ही इथं सगळ्या जातीतल्या महिलांना आज आपल्या अकाउंट मध्ये, आपल्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये आलेले आहेत। कुठली जात बघितली नाही, कुठले पात बघितले नाही, कुठला पंथ बघायला नाही, कुठला वर्ण बघायला नाही, कुठला भेद बघायला नाही। हे कोण आहेत? आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत। आपल्याला जातीवाद करायचा नाहीये, आपल्या देशाचा विकास करायचा आहे। आपला देश सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित राहू, कारण आपल्याला माहित आहे आपला देश हा जागतिक पातळीवर खूप मोठा गेलेला आहे। आणि म्हणायचं इतकंच आहे, भरपूर अशा योजना आपल्याला मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला भेटलेल्या आहेत। माणसाच्या बाळाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला आपण योजना आहेत। या योजनेचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे। चव्हाण सर, तुम्हाला मला अजून एकदा अभिमान वाटतं की आज आपले अशोकजी चव्हाण सर आपल्या मुलीला त्यांनी आज राजकीय क्षेत्रात उतरवलेले आहेत। आपण म्हणतो महिलांना सन्मान दिला पाहिजे, तर महिलांना सन्मान देण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी लागते। तर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपले अशोकजी चव्हाण सरांनी। कारण मी ऐकलं परवाच ताईंच्या सभेमध्ये, श्रीजया ताईंच्या सभेमध्ये, ताई तर नक्कीच निवडून येतात, काही वाद नाही त्याच्यामध्ये, पण तुम मुझको कब तक रोकोगे हे ऐकलं होतं। पण अजून एकदा विरोधकांना सांगायचं होतं, चव्हाण सर तुमच्याबद्दल, इस जग में जितने जुल्म नहीं उतनी सहने की ताकत है मुझ में, इस जग में जितने जुल्म नहीं उतनी सहने की ताकत है मुझ में, तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है मुझे, तानों के भी शोर में रहकर
तुम जितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन के आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे. माझे माय बाप हो, आपल्याला आपला देश पुढे न्यायचा आहे, आपला गाव पुढे न्यायचा आहे. आपला बिलोली शहर ग्रामीण असून पण आज इथं एवढे मोठे महिला भगिनी आपल्याला आहेत. आपल्याला माहित आहे महिलांचा सन्मान आपल्याला कुणामुळे भेटलेला आहे. महिलांचा सन्मान आपल्याला छत्रपती शिवरायांमुळे भेटलेला आहे. महिलांचा सन्मान आपले डॉक्टर भीमरावजी रामजी आंबेडकर यांच्यामुळे भेटलेला आहे. म्हणतात संविधान बदलणार आहेत. संविधान कोणी बदलू शकत नाही बापू. इथं संविधान कोणीच बदलू शकत नाही, कारण इथं संविधान लिहिलेले जे कोणी आहेत ना, आमच्या पाठीराखा आमचे आंबेडकर साहेब, त्यांनी इतकं भक्कम आम्हाला न्याय दिलेला आहे की आमचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. आपण आज मी आपल्या खात्याच्या भाकरीवर भीमरावाची सही आहे, बाकी कोणाची सही नाही हे आपल्याला माहित आहे. आपण आज इथं मंचावर एक स्त्री बोलते, मंचावर एक युवती बोलते. आज इथं स्त्रिया बसतात, कोणामुळे बसतात? भीमरावजी रामजी आंबेडकर मुळे बसतात. आपल्याला एवढे मोठे अधिकार आहेत. मला सांगायचं आहे महिलांनो, आपण इथं पुढे चाललो. आपली मुलगी आहे, आपल्याला मुलीला शिक्षण मोफत आहे. आता आपली मुलगी जो उच्च शिक्षणापर्यंत आपल्या सरकारने मोफत शिक्षण दिलेलं आहे. म्हणून म्हणायचं आपल्या मुलींनाही शिकवायचंय. इथं कित्येक माता भगिनी आहेत ज्यांनी शिक्षणापासून वंचित आहेत, जे कधी शिकले नाहीत, पण आपल्या प्रत्येक आईला वाटते आपली मुलगी शिकावी, आपली मुलगी पुढे जावी. म्हणून म्हणायचंय आपल्या मुलींना शिकवा, आपल्या मुलीला पुढे न्या. तुमच्या मुलीची जबाबदारी सरकार घेत आहे. फक्त तुम्ही मुलींना सपोर्ट द्या, मुलींना पुढे जाऊ द्या. कारण मुलगी शिकली प्रगती झाली हे आपल्याला माहित आहे. मुलगी शिकली तरच आपल्या देशाची प्रगती होईल. आज देशाचं मोठं नेतृत्व आपले द्रौपदीजी मुर्मू करतात. हे पण एक स्त्रीच आहे. म्हणून म्हणायचं आहे, एवढंच म्हणायचं आहे की बाबा आपल्याला जर एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर आपण जो विकसित भारत बनवत आहे, जे भारताचं नेतृत्व करत आहे, जे घाणेरड्या गोष्टींपासून चांगल्या गोष्टींपर्यंत आपल्याला नेत आहेत, आपल्याला सपोर्ट करायचा आहे, आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे. म्हणून म्हणायचं आहे आपले 20 तारीख मतदानाची तारीख आहे. माझ्या माता भगिनींनो, आपल्याला माहित आहे आपली निशाणी काय आहे? कमळाचं फूल. मला माहित आहे महाभारतामध्ये जसं अर्जुनाला त्या मासुळी मधला फक्त डोळा दिसतो, तसं आपल्याला आपलं हे कमळाचं फुलच दिसलं पाहिजे. आणि या येत्या 20 तारखेला आपले दोन असणार आहेत आपल्याकडे मशिनी. आपल्या दोन्ही मशिनीवर एकाच कमळाचं फूल बटन दाबून आपल्या दोन्ही येणाऱ्या उमेदवारांना भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे. एवढं बोलून मी इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.